चॉकलेट कॉफी फ्लेवर आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात प्रथम इथे मी ट्रोपोलेटची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि ती आता इथे मी 1 कप व्हिपिंग क्रीम मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। तर नेहमी आपल्याला आईस्क्रीम किंवा केकसाठी जर क्रीम यूज करायची असेल तर ती 7 ते 8 तास अगोदरच आपल्याला फ्रीजरमधून काढून खालच्या याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायची असते, जेणेकरून ती छान बीट होते आणि फ्लोइंग कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला ती बऱ्यापैकी ती यूज करायची आहे। तर आता मी छानपैकी फेटून घेणार आहे। त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे। मी पहिलाही खूप सारे आईस्क्रीमच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या सगळ्या लिंक देईन, तर बघू शकता की सॉफ्ट पी केक्सपर्यंत आपण छान फेटून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी होममेडच हे जे काही कंडेन्स मिल्क आहे ते घातलेलं आहे। याचंही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहे। तर अर्धा कप मी जवळजवळ कंडेन्स मिल्क घातलेलं आहे आणि इथे मी 2 जे सिरपचे पॅक येतात 10 रुपीचे, ते इथे मी यूज केलेले आहेत। मी डायरेक्ट चॉकलेट सिरपच आणला होता चॉकलेट यूज करण्यापेक्षा, तर ते सिरप घालून घेतले आणि 1 कॉफीचं पॅकेट यूज केलं होतं, छोटंसं पॅकेट येतं ते। तर कॉफी पाण्यामध्ये विरघळवून घेतली होती आणि मी यामध्ये घालून घेतली। खूप छान फ्लेवरचं आईस्क्रीम तयार होतं। कॉफी आणि चॉकलेट दोन्ही मिक्स केल्यामुळे एक छान टेस्ट येते, तर तुम्ही नक्की करून बघा। तर छानपैकी मिक्स करायचं आणि परत आपल्याला ते छान बीट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळं छान मिक्स होईल, एकजीव होईल। तर अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला परत हे छान बीटरनी बीट करून घ्यायचं आहे। आणि आता हे का मी कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला काढून सेट करण्यासाठी 5 ते 6 तासात हे छान सेट होतं। मी रात्री केलं होतं, त्यामुळे मी रात्रभरासाठी सेट करून घेणार आहे आईस्क्रीम। तर खूप मस्त आईस्क्रीम होतं। हवं असेल तर तुम्ही यामध्ये चोको चिप्स घालू शकता किंवा ड्रायफ्रूटचे तुकडेही घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये व्हेरिएशन करू शकता। तर खूप मस्त आईस्क्रीम तयार होतं। तर आता ॲक्च्युली हे माझ्या मुलीच्या बड्डेसाठी मी केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मी बड्डेसाठी हे ओपन केलं देण्यासाठी, त्यावेळी मी पूर्णपणे विसरून गेले होते, कारण ते स्कूपचा फोटोज किंवा व्हिडिओ घ्यायचा। तर लास्ट अगदी स्कूप राहिलं होतं, त्याचा मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे, मला लास्टला लक्षात आलं त्यामुळं। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स।